नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेद सर्जन, कल्याण पश्चिम. मित्रांनो, एका पेशंटचा फोन आला की सर आम्ही डोंबिवलीवरून बोलतोय, आम्ही एका डॉक्टरांना दाखवलेलं आहे. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला अर्जंट ॲडमिट करून ऑपरेशन करायला लागेल, तर तुम्ही आमच्या पेशंटची फाईल बघून सांगाल का ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओतून एवढं सांगायचं आहे की फाईलवरनं सगळ्याच गोष्टी सांगतात असं काही नाही आहे. तुमच्या फाईलवर जे काही लिहिलेलं असेल त्यात पूर्ण माहिती दिलेली असेल नसेल, डायग्नोसिस काय केलेलं आहे, कारण सेम डायग्नोसिस प्रत्येक डॉक्टरांचं सेमच येईल असं नाही. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स, प्रत्येकाचं प्रिसाईज क्लिनिकल डायग्नोसिस या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे कृपया फोनवरून असं कुठल्याही डॉक्टरांना विचारू नका की डॉक्टर साहेब ऑपरेशन करता येईल का, रिपोर्ट बघून सांगता का, पेशंटला आम्ही आणणार नाही, तुम्ही फोनवरच सांगा ऑपरेशनचा किती खर्च येईल. तर ऑपरेशन करायची गरज आहे किंवा नाही हे तुम्हाला ज्या डॉक्टरांकडून ऑपरेशन करायचं आहे किंवा ज्या डॉक्टरांचा सल्ला पाहिजे असेल त्या डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन जा, त्यांच्याकडे प्रॉपर चेकअप करा, कन्सल्टिंग करा आणि त्या रुग्णाला डॉक्टरांनी, स्पेशलाइज डॉक्टरांनी चेक केल्यानंतर त्यांच्या मेंदूला, त्यांच्या ब्रेनला, त्यांच्या ज्ञानाला, त्यांच्या अनुभवाला आणि त्यांनी चेक केल्यानंतर जे डायग्नोसिस वाढतं त्यानुसार ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही पेशंटला बघून सांगता येईल. सगळ्याच गोष्टी काही रिपोर्टवरती अवलंबून असतात, काही अंशी रिपोर्ट लागतात, नाही असं नाही, पण पेशंटचं क्लिनिकल डायग्नोसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण जेव्हा डॉक्टर तुम्हाला प्रत्यक्ष चेक करतील आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर जे वाटेल की यस ही पेशंट किंवा हा पेशंट, हा रुग्ण, त्याला ऑपरेशनची गरज आहे किंवा गरज नाही, ते क्लिनिकली चेक केल्यानंतर सांगतील, असं फोनवर सांगता येत नाही. फर्स्ट. सेकंड, ऑपरेशनचा किती खर्च येईल. आता ऑपरेशनचा किती खर्च येईल तो पेशंट बघितला नाही, तो पेशंट क्लिनिकली कसा आहे ते माहिती नाही. त्याला पाईल्स आहे, फिशर आहे, फिस्टुला आहे, ऑप्सेस आहे, पाळून सायनस आहे. पाईल्स असतील तर कुठल्या प्रकारचे आहेत, कुठल्या ग्रेडमध्ये आहे, पण कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करायचं आहे, तुम्हाला स्टॅपलर करायचं आहे, लेझर करायचं आहे, ओपनिमेक्टोमी करायची, क्लोजिमेक्टोमी करायची, म्हणजे कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करायचं आहे आणि कुठल्या कंडिशनमध्ये रुग्ण आहे, मग तुम्ही कुठली रूम घेणार, स्पेशल रूम, जनरल वॉर्ड.